कायद्याचा गैरवापर. जयपूरमध्ये घडलेली घटना. मीणा समाज. मीणा समाजामध्ये एक 10 वर्षाची मूकबधीर मुलगी, कदाचित तिच्या मूकबधीरपणाला ते कुटुंबच स्वतः थकून गेलेलं असेल. या मूकबधीर मुलीचं आपल्या आईशी काहीतरी बेबनाव झाला आणि त्याचा विपर्यास होऊन तिला जाळून मारलं गेलं. मग अर्धवट जळालेल्या अवस्थेत जयपूरच्या एका चांगल्या दवाखान्यात तिला आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात आलं. आता बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, मूकबधीर. तरीही ह्या आईवडिलांनी पोलीस कंप्लेंट दाखल केली की शेजारच्या एका ब्राह्मण कुटुंबातल्या मुलांनी तिच्यावर दुष्कर्म केलं आणि तिला जाळून मारलं, तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, अशी कंप्लेंट केली. आता ही कंप्लेंट केल्यानंतर साहजिकच प्रशासन ॲक्टिव्ह झालं आणि जे काही कार्यवाही सुरू व्हायची ती झाली. त्याच्यामध्ये शेवटी SIT स्थापित करावी लागली, कारण मीणा समाजाने एके ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलं होतं. दुसऱ्या एका समाजातल्या एका मुलाने या मूकबधीर मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर दुष्कर्म केलं. ताबडतोब आरोपींना अटक व्हावी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, असा त्या धरणं जे काही धरलं त्याच्या मागची भूमिका होती. मीणा समाजातले अनेक लोक त्या धरण्याच्यामध्ये सामील झाले होते. अर्थातच बाब वरपर्यंत गेली आणि SIT गठीत झाली. SITने जेव्हा या केसचा पिछा पुरवला तेव्हा त्यांना वेगळ्याच गोष्टी लक्षात येऊ लागल्या. जी काही तक्रार आली आहे त्याच्यात तथ्य नाही असं आढळून येऊ लागलं. आणि SITचे जे कोणी त्या समितीचे प्रमुख होते त्या अधिकाऱ्याला मनातल्या मनात त्यांनी शेवटी शिक्कामोर्तब केलं की ही खोटी कंप्लेंट आहे आणि म्हणून ह्याच्यात जास्त खोलात जाणं गरजेचं आहे. मग तिचे खाणाखुणा त्याच्यावरनं अनुवाद करणारा एक व्यक्ती नेमला जातो आणि मग ती काय सांगते मुलगी हे सगळं लिहून घेतलं जातं. अर्थात या मूकबधीर असलेल्या साक्षीदारांच्या बाबतीत योग्य ती कायद्याच्या चौकटीत राहून ज्या काही सोयीसुविधा असतात त्या सगळ्या सोयीनुसार तो जबाब नोंदवला गेला. त्यात ती मुलगी चक्क सांगते की माझ्यावर कोणीही दुष्कर्म केलं नाही, जे काय घडलं ते घरात घडलं वगैरे. नंतर मग वरती परत SIT कॅन्सल करा असा दबाव वाढला. प्रकरणामध्ये तथ्य नाही म्हटल्यानंतर U-टर्न घेतला धरणं आंदोलन करणाऱ्याच मीणा समाजाच्या लोकांनी. इकडे SIT कॅन्सल झाली तरी पण SITच्या अध्यक्षांनी गुप्तरित्या ती चौकशी सुरू ठेवली आणि त्या मुलीच्या मामावरती कडक नजर ठेवण्यास काही माणसं नेमली. त्या मामाला एके ठिकाणी काही बाटल्या फेकून देताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सांगितलं. जे काही गुप्त लोक नेमली होती त्यांनी ते व्हिडिओ शूट केलं. त्या ठिकाणी जाऊन त्या बाटल्या त्यांनी हस्तगत केल्या. मामा आपला निर्धास्तपणे बाटल्या फेकून निघून गेला. पण त्या बाटल्यामध्ये नक्की काय होतं, त्याचं लेबल काय वगैरे त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि त्यात असं आढळून आलं की त्या विषाच्या बाटल्या होत्या. म्हणजेच या आईवडिलांनी आणि मामाने तिच्या मूकबधीरपणाला कंटाळून नको त्या भांडणाचा उगीचच्या उगीच एक देखावा निर्माण करून तिला जाळून मारलं. पण सरकारकडून किंवा एखाद्या पार्टीकडून पैसे उकळण्यासाठी
कायद्याचा गैरवापर करण्याकरता खोटी कंप्लेंट दाखल केली. विनाकारण शेजारच्या कुटुंबात हैदोस माजला. विनाकारण एका मुलाचं भवितव्य खराब होऊ लागलं. पण जेव्हा त्या मुलीच्या जबाबात आणि जयपूरच्या 2 दवाखान्यातल्या डॉक्टरांच्या अहवालात कोणत्याही प्रकारचं या मूकबधीर मुलीवर दुष्कर्म करण्यात आलेलं नाही, तिला जाळलं गेलं आहे वगैरे गोष्टी आल्या, तेव्हा SITने वेगळ्या अँगलने तपास सुरू केला. शेवटी डॉक्टरांचं असंही म्हणणं आलं की आम्ही या मुलीला व्हेंटिलेटर लावू असं म्हणत असताना तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यास या लोकांनी, आई वडील आणि मामा यांनी परवानगी नाकारली. तिथेच शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे या मूकबधीर मुलीला दुष्कर्म झालं असं खोटंच कंप्लेंट करायची, दवाखान्यात तिला विष देऊन मारलं, आता विष देऊन मारलेलं निष्पन्न होऊ नये म्हणून पुढचे इलाज थांबवायचे आणि आपल्या मुलीला डिस्चार्ज घेऊन घरी घेऊन जायची गडबड करायची. या सगळ्या गोष्टीतून संशयाची सुई आई वडील आणि मामाकडं पोहोचली आणि अखेरीस या खोट्या कंप्लेंटच्या नंतर एकाचं भवितव्य जे टांगणीला लागलं होतं ते बाजूला सारून या 3 जणांना, आई वडील आणि मामा यांना अटक करण्यात आली. आणि मग सगळं तथ्य त्या मीणा समाजासमोरसुद्धा जेव्हा आलं तेव्हा आंदोलनकर्त्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीतून अंग काढून घेतलं आणि त्यांनीच आता कायदेशीर कारवाई व्यवस्थित व्हावी या कुटुंबियांच्या विरुद्ध म्हणून विनंती केली आहे. अशा गोष्टी या समाजात घडत आहेत. मध्यंतरी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल 498A या कलमाचा किती प्रकारे मुलीकडच्या लोकांनी गैरप्रकार केले, गैरवापर केला आणि कित्येक शेकडो नाही लाखो असंच म्हणावं लागेल मला, ॲटलिस्ट हजारो तरी नक्की म्हणेन मी, अशी प्रकरणं, खोटी प्रकरणं पोलिसांच्या चौकीपर्यंत यायची, कागद रंगवले जायचे, दोन्ही बाजूला प्रचंड त्रास व्हायचा. म्हणजे सासूरवाडी असलेला मुलगा, सासू सासरे आणि वेगळी राहत असलेली नणंद वगैरे जरी असली तरी त्यांच्याही कुटुंबियांना त्यात गोवलं जायचं. म्हणजे एक नणंदेचं घराणं आणि ज्या घरात ती सून म्हणून आली आहे ते घराणं, अशी 2 घराणी, त्यांची सगळी इज्जत, आबरू, त्यांचा वेळ, त्यांचा पैसा हा सगळा वाया जायचा आणि कित्येक खोट्या केसेसमध्ये प्रचंड प्रमाणे मनस्ताप सहन करत कित्येक कुटुंब जगत होती. यथावकाश आता सध्या त्याच्यावरती बराच वचक आलेला आहे. तसंच या SC STच्या खात्याचा जो काही कायदा आहे त्याचा जर कोणी काही गैरवापर करत असतील तर त्याच्यावरसुद्धा वचक आणण्यासारखे काही नियमावली बाहेर पडलेली आहे. तरीसुद्धा अशी काही कुटुंबं आहेत जी त्या कायद्याला न जुमानता नको त्या लोकांना गोत्यात आणण्यासाठी या कायद्याचा गैरवापर अजूनही करतायत. हे पाहिलं की या जयपूरच्या केसवरनं असंच दिसतं आणि इतकी निर्ढावलेली माणसं समाजात वावरत आहेत हे बघून खरंच खेद वाटतो. आता त्या मूकबधीर मुलीला तरी स्वर्गवास झाला, पण आपल्याच घरातल्या मुलीच्या बाबतीत एखादे आई वडील आणि आईचा भाऊ, मामा अशा पद्धतीने वागू शकतो म्हणजेच नाती कुठल्या थराला गेली आहेत हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. जो कोणी तो मुलगा ज्याच्या विरुद्ध तक्रार केली तो नशिबानेच वाचला असंच आपण म्हणू शकतो. अदरवाईज त्या मुलाचं भवितव्य काही खरं नव्हतं. योग्यरित्या तपास झाला म्हणून तो वाचला असंच मी म्हणतो आणि प्रशासनाचे लाख लाख आभार मानतो की एका कुटुंबाची वाताहत होण्यापासून तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न करून जो तपास केला आणि तो तपास जनतेसमोर आणल्यानंतर या आई वडील आणि या मामा या तिघांना अटक करून त्यांना आता योग्य त्या कायद्याच्या चौकटीत बसवून कार्यवाही सुरू केली आहे. म्हणून कविप्रवीण शिव यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्व प्रशासकीय या वर्दीतल्या अधिकाऱ्यांचं लाख लाख अभिनंदन करतो मी आणि समाजामध्ये ही जागृती निर्माण करण्याकरता की असंही होऊ शकतं हे समजण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. जास्तीत जास्त लोकांना या समाजामध्ये
असाही एक कंगोरा आपल्याला पाहायला मिळतो समाजात. हे माहिती व्हावं म्हणून शेअरिंग करा. धन्यवाद.